नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं आपण ह्या पॉडकास्टमध्ये एक समुद्राची स्टोरी झाली जी सिद्धेश बरोबर घडली होती. त्यानंतर अजून एक मी माझ्याकडे अशी गोष्ट आहे जी मला हर्षनी पाठवलेली. तर आपल्यासाठी जे मुंबईमध्ये आपल्याकडे बरेच बीचेस आहेत. बरेच समुद्र आहेत, एकदम चौपाट्या वगैरे, आपण एकदम श्रीमंत आहोत त्या मामल्यात, की समुद्र वगैरे मस्त एकदम समोरच असतात. आणि बरेच असे समुद्र खूप गर्दी असते. जुहू जुहू चौपाटी झाली किंवा गिरगाव चौपाटी झाली, एकदम भरमसाठ गर्दी असते. आणि लोकांना तिथे म्हणजे लोकांचे असे तिथे कोर मेमरीज जोडल्या गेल्यात. पण काही लोकांचे फक्त तिथे हॅपी मेमरीज नाही आहेत, तर काही लोकांचे तिथे मोस्ट हॉरिफाईंग मेमरीजसुद्धा आहेत. हा जो इन्सिडेंट आहे तो मला हर्षने पाठवलेला आणि ही हॉरर स्टोरी गोराई बीचची आहे. इथे त्यांनी काही प्रूफही शेअर केले आहेत. तर आणि हे त्यांच्याबरोबर घडलं होतं असं तो म्हणतो आहे. तर मी तुम्हाला तोच इन्सिडेंट आज शेअर करणार आहे जो त्यांच्याबरोबर घडला होता. तर कसं त्यांचा एरियातला ग्रुप होता आणि ते लोक आहे ना, जशीच त्यांना सुट्टी पडायची किंवा लाँग विकेंड असं ते लोक इथे तिथे फिरायला जायचे. कधी लोणावल्याला जायचे, कधी कोणता रिसॉर्टला जायचे, तर कधी आता जो ट्रेंड निघाला आहे ना विला बुक करून तिथे जाऊन मस्त एन्जॉय करायचा, असे ते लोक वेगवेगळ्या ठिकाणी जायचे. तर एक दिवशी झालं कसं होतं ना, की ह्यांची एक सुट्टी होती. हे लोक मस्त ह्या लोकांनी विचार केला की लेट नाईट आपण गोराई बीचला जाऊया. तर तिथे जाऊन ह्यांचा पूर्ण ग्रुप होता. हे लोक बसलेले आरामात चिल करत होते आणि मला वाटतं रात्री 12:30-1 वाजला असेल. आणि ते होत होतं, सगळं काही मस्त चालू होतं, सगळं एक दुसऱ्यासोबत गप्पा मारतायत. तितक्यात त्यांच्या ग्रुपमधला एक मुलगा आहे ना, त्याला असं काहीतरी दिसतं की जो बीच आहे ना समुद्रात, त्याला असं काहीतरी व्हाईट शॅडोसारखं दिसतं. तर सुरुवातीला त्याला वाटतं की असेल काहीतरी, तेवढं लक्ष नाही देत. परत तो त्याच्या मित्रांमध्ये लागतो. 5-10 मिनिटांनी परत त्याचं लक्ष राहतं, तर परत त्याला ती शॅडो दिसते आहे. म्हणजे ती शॅडो अशी असते की एका बाईची शॅडो दिसते, पांढऱ्या कलरची. त्याला असं सुरुवातीला वाटते की असेल कोण, मुलगी वगैरे असेल. पण 15 मिनटं, 20 मिनटं, अर्ध्या तासानंतर कोण तिथे असंच उभं राहील आणि असं वाटत होतं की ती जीव द्यायला चालली आहे, असं त्या लोकांना वाटत होतं. तर त्यांनी काय केलं, त्यांनी दुसऱ्या त्याच्या मित्रांनाही विचारलं की तुला दिसते आहे का, ते बघ तिथे कोणते उभं आहे, तुला दिसतंय? सगळे जेही होते 3-4 जण ते बोले आम्हाला नाही दिसत आहे. हे ऐकून तो मुलगा अजून घाबरला की बा मला दिसतंय, तुम्हाला कसं नाही दिसत आहे? तर तो बोलला की नाही नाही, आहे इथे काहीतरी आहे. तर लोक त्याच ठिकाणी बघत होते 5-10 मिनटं. बघता बघ काहीच दिसत नाही आहे. तर त्यांनी काय केलं, त्यांनी मोबाईल काढला. त्याकडे काय माहीत कोणता फोन होता, आणि मोबाईलने जेव्हा झूम केलं तर ती बाई सगळ्यांना दिसायला लागली. तर तिची एक शॅडो दिसायला लागली. त्यांनी इवन तो फोटोही काढला आहे की ती बाई बरोबर लाटांच्या इथे, आणि असं वाटतं की ती जाऊन तिकडे जीवच देईल. पण ती काहीच करत नाही आहे, हलत नाही आहे, काही नाही. पण अशी तिची हलकी-फुलकी मूव्हमेंट दिसते की एका जागेवर उभी आहे ती फक्त. तर हे लोकं पण बघतात आणि शॉक होतात. तर हे लोक विचार करतात की आपण जाऊया. थोडा वेळ वेट करतात, बघतात, हलत नाही आहे तिथेच आहेत लोकं, चल जाऊन बघू. काय दुसरं असेल म्हणजे. काय कधी-कधी असतं ना, कोण काहीतरी ठेवून जातं आणि आपल्याला वाटतं की साडी लटकवलेली आहे आणि आपल्याला वाटतं कोणतरी तिथे उभा आहे. त्यांनाही तेच वाटलं. तर ते लोक बोलले असं कोण पुतला वगैरे असेल आणि तू अशा गोष्टींना आपण कशाला बळी पडायचं. तर ते लोक तिथे जातात, समुद्रावर जातात आणि ते बघतात. तर त्यांना खरोखर एक बाई दिसते. ती एकदम समुद्राच्या म्हणजे लाटा जोरजोरात आहे आणि ती तरी पण तिथेच उभी आहे. तर त्यांच्यापैकी एक मित्र असतो त्यांचा, एकदम बॉडी बिल्डर टाईप. तर तो विचार करतो की मी जातो. तो जातो समुद्रात आणि तिला वाचवायला जातो. तो जातो आणि कोणी बाकीची कोणाची हिंमत होत नाही आहे. सगळं किनाऱ्यावर असतात. तो जातो आणि तिला असं खेचून आणणार असतो. तो बोलतो की मी जातो आणि विचारतो तिला काय झालं. जसंच तो तिच्याकडे जातो ना, तो तिला असा टॅप करतो तिला बोलवण्यासाठी. आणि ती जशी त्याकडे बघते, तिचा चेहरा एकदम विद्रूप असतो, एकदम घाणेरडा. आणि ती बघूनच त्याला जोरात असं वार करते त्याच्या हातावर. मग त्याचा जो राईट हँड असतो ना, त्याच्यावर पूर्ण इथे तिने एक 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 असं असतं ना की एक जनावर कसा वार करतो, तसा वार तो जोरात किंचाळत किंचाळत परत त्यांच्यात येतो. हे लोक बघतात तर पूर्ण रक्त 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 त्याच्या हातात आहे. ते लोक त्याला कसे वाजवतात आणि ते लोक जाऊया इथून, निघून जातात ते लोक. आणि तिथे पण त्या लोकांनी चौघा की 5 जणांनी त्या मुलीला एकदम स्पष्टपणे बघितलं होतं. इवन त्यांच्यातल्या एकाने तर तिचा ऑडिओसुद्धा रेकॉर्ड केला होता की ती तिथे होती आणि रडत होती. फक्त रडत होती आणि काहीतरी ममर करत होती. इवन तो ऑडिओ आपल्याकडे आहे. तर तुम्हाला प्ले करून दाखवतो आता.
आता जेव्हा हर्षनी ही गोष्ट सांगितली त्यालासुद्धा माहिती नाही की ते नक्की काय होतं, ती कोण होती आणि तिथे काय करत होती. पण मला असं वाटतं की ती मुलगी तर नव्हती, कोणती नॉर्मल पर्सन तर ती नव्हती. कारण जर नॉर्मल पर्सन असता तर एवढा मोठा घाव असं कोणच असं नाही करू शकत. असं वाटतं वाघाने त्याला फाडलं आहे असं वाटत होतं. तर मला तर काय वाटतं ना की मला वाटतं खूप वर्षांआधी तिने तिथे स्वतःचा जीव दिला असेल. तिच्या काही कारणामुळे तिने तिथे जीव दिला असेल आणि तिची जी आत्मा आहे ती कदाचित तिथेच ट्रॅप झाली आहे. तर त्या लोकांनी तिला बघितलं कारण बाकीच्याला तर कोणालाच दिसत नव्हती. जेव्हा एकाने बघितलं, एकाने ज्यांना सांगितलं तेव्हा त्यांना दिसायला लागली. तर तिची वेळ असेल मे बी. त्यावेळी ती सेम ॲक्टिव्हिटी त्याच टायमाला तिने जेव्हा जीव दिला असेल तो त्याच टायमाला दिला असेल आणि म्हणून त्यांना दिसली असेल माहिती नाही. पण हे जो आवाज आहे बाई तो खूप खूप क्रिपी वाटतो मला तरी. गाईज ही जी पुढची हॉरर स्टोरी आहे ना ही मुंबईच्या जवळ एक खूप सुंदर शहर आहे. म्हणजे एक खूप सुंदर जागा आहे तर ना वसई आहे. वसईचा किल्ला झाला, तिकडचे बीचेस झाले ते खूप सुंदर आहे. अगदी तिकडचं जेवणसुद्धा खूप भारी आहे. तू विचार नाही करू शकणार की वसईसारख्या शहरातही एकदम अशी गोष्ट होऊ शकते. एक 30 वर्ष जुन्या टाकीमध्ये 150 लोकांची हाडं सापडली. तर झालं कसं होतं ना की वसईमध्येच एक खूप जुनी बिल्डिंग होती. 30-40 वर्ष जुनी बिल्डिंग असेल आणि त्या बिल्डिंगमध्ये कोण राहायचं नाही. आणि त्याच बिल्डिंगमध्ये म्हणजे खूप वर्षांआधी ती बिल्डिंग खाली झाली होती. आणि त्याच बिल्डिंगमध्ये एक टाकी होती वरती, टाकी वगैरे होतं. तर झालं कसं होतं की तिथे काहीतरी कन्स्ट्रक्शन वगैरे करणाऱ्या कोणाला काम मिळालं होतं. तर काम मिळाल्याच्या ह्याच्यात त्या लोकांना ती बिल्डिंग तोडायची होती किंवा काही तिथे काम करायचं होतं. तर हे जे मजदूर लोकं होते ते लोकं त्या बिल्डिंगमध्ये काम करायला गेले. तर जसंच त्यांनी ती टाकी तोडली ना म्हणजे असं, त्यांना एक समोर एका माणसाची खोपडी दिसली आहे. आणि जसं त्यांनी अजून बघितलं, तर त्यांना असेच बऱ्याच अशा सांगाडे दिसल्यात, माणसाची हाडं दिसली आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी. त्यांना एक एक जुनं तिथे शर्टसुद्धा सापडलं आणि त्या शर्टावर एक नावसुद्धा लिहिलेलं होतं. मग थोड्या वेळाने पोलिसांना वगैरे बोलवलं, पोलिसांनी चेक केलं. तर असं माहिती पडलं की तिथे बऱ्याच वर्षाआधी अशा खूप लोकांना तिथे मारलं गेलं किंवा काय त्याचं ॲक्च्युली त्या हाडं पण एवढी जुनी आहेत ना की कोण इवन पोलिसांनी ते रिपोर्ट्स वगैरे पाठवलेत पुढे चेक करायला. पण कोणाला माहितीच नाही आहे की ते झालं कसं आणि त्यांचं शोध कसं लावायचं आणि ते केलं आहे कोणी आणि ते ते कारण ते हाडं पण भरपूर वर्ष जुनी आहेत आणि त्या माणसानं खूप वर्षांआधी कोणीतरी मारलं आहे तिथे आणि त्यांचे ते एक मे बी बॉडी तिथे टाकली असेल आणि ती बॉडीसुद्धा डिकम्पोज झाली असेल. मला वाटतं की बरेच लोकं असे करतात म्हणजे एक एक मी सिद्धेशबरोबर एपिसोड केला होता. तो मला आठवत माहिती नाही की तो तो त्या एपिसोडमध्ये आपण एक पाकिस्तानमधल्या एका माणसाची रिअल ट्रू क्राईम स्टोरी घेतली होती. तर त्यात त्यांनी काय केलेलं ना की त्याला आहे ना त्यांनी जवळजवळ 108 मुलांना मारलं होतं आणि त्याच्याच बिल्डिंगच्या टाकीमध्ये त्यांना इथं हे केलं होतं, काय बोलतात त्यांना फेकलं होतं त्याने आणि तिथे त्याने ॲसिड वगैरे टाकून त्याला डिकम्पोज करायचं होतं. तरी पोलिसांना तिथे काहीतरी बऱ्याच मुलांची काहीतरी 68 मुलांची हाडं सापडली. तर कित्येक मुलांची हाडंसुद्धा सापडली नाही. ते एकदम हे झाले होते. त्या ॲसिडनी नष्ट केलं होतं त्यांना. तर एवढ्या खराब प्रकारे त्यांनी ते मारलं होतं आणि मला वाटतं इथेही काहीतरी वसईला असंच काहीतरी झालं असेल. विचार करा आपल्या एवढ्या जवळ वसईसारख्या ठिकाणी जिथे एवढे लोकं राहतात, तिथे असं काहीतरी कोणाला सापडतंय आणि हे झालं पण मला वाटतं आधी होतं तर तेवढं कोणाला माहिती नसेल. तर असं 105 लोकांचे हाडं तिथे सापडलेत आणि हे तर ट्रू हॉरर आहे, ट्रू हॉरर. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.